फाउंडेशन पुसद ने 6 जनवरी को पत्रकार दिवस के मौके पर गाड़ेगे बाबा स्मृति स्थल पारडी रोड निम्बी में पुसद शहर के 84 पत्रकारों को सम्मानित किया। पत्रकार समुदाय के योगदान को सम्मान देने के लिए यह कार्यक्रम बड़े जोश के साथ किया गया। पत्रकार समुदाय के योगदान को सम्मान देने के लिए यह कार्यक्रम बड़े जोश के साथ किया गया। इस कार्यक्रम में मुख्य मेहमान के तौर पर दत्तात्रेय बापुरवजी जाधव, पंकज पाल महाराज, दिगंबर जगताप, तहसीलदार रेखाताई मोहिते, शेख मकसूद मौजूद थे। कार्यक्रम को यशवंत देशमुख ने मॉडरेट किया। इस मौके पर मौजूद गणमान्य लोगों ने पत्रकारों के निस्वार्थ काम की तारीफ की और अपनी राय दी कि समाज को बनाने में पत्रकारों की भूमिका बहुत अहम है। साथ ही दिवंगत पत्रकार स्वर्गीय दिनेश देवीदास खांडेकर को श्रद्धांजलि दी गई और उनके काम को सम्मान दिया गया। प्रोग्राम के बाद मौजूद पत्रकारों और खास लोगों के लिए लंच का आयोजन किया गया। इस पहल ने प्रोग्राम को और भी अपनापन वाला एहसास दिया। वॉल ऑफ ह्यूमैनिटी सोशल फाउंडेशन के अधिकारियों ने प्रोग्राम को सफल बनाने के लिए कड़ी मेहनत की। प्रोग्राम में पत्रकारों समेत बड़ी संख्या में आम लोग शामिल हुए। वंदे भारत से शेख महबूब की रिपोर्ट। फाउंडेशन मार्फत बरेच आपल्याला मदत होती, लोकांनाही ते मदत करतात आणि त्यांनी तुमचं जे कार्य आहे त्याची दखल घेऊन आज इथं पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम ठेवलेला आहे। आता साहेबांनी थोड्या वेळा आधीच म्हणले की सांगितलं आपल्याला की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, खूप महत्वाचा स्तंभ आहे। याचाच अर्थ काय आहे तर लोककल्याणाची जेवढी जबाबदारी प्रशासन म्हणून आमच्यावर आहे त्यापेक्षा तेवढी जबाबदारी किंवा त्यापेक्षाही जास्त जबाबदारी ही तुमच्यावर, कारण आम्ही काम करतो, आमच्या काही बऱ्याच योजना असतात त्या आम्ही राबवतो, पण प्रत्येक व्यक्ती ऑफिसला येतो का? प्रत्येक व्यक्तीला माहित होत नाही कुठली योजना आहे, काय त्याचा लाभ आहे, प्रशासन काम कसं करते, काम करते की नाही करत, हे प्रत्येक व्यक्ती ऑफिसला येऊन बघत नाही। तर आमचं काम लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुम्ही करता तुमच्या लेखणी मार्फत, की तालुक्यामध्ये आता ह्या डिपार्टमेंटचं काम कसं सुरू आहे, ह्याची योजना कशी आहे, ह्याचे लाभार्थी कोण आहेत, कोणाला काय भेटले, काय झाले, हे सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुम्ही करता। म्हणजे काम करत असताना आम्ही काम करतो पण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठी प्रशासन आणि पत्रकार यांनी हातात हात घेऊन काम करायचं असतं, तरच कुठल्याही तालुक्याचा म्हणा जिल्ह्याचा म्हणा विकास होतो। मला अपेक्षा आहे की इथून पुढचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपण नक्कीच सोबत काम करूया। ज्याही कुठल्या योजना असतील, जो काही लाभ असेल तो आपण मिळून लोककल्याणासाठी सोबत काम करूया। तसेच आज पत्रकार दिनानिमित्त मी सर्व आपल्या पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपल्यामध्ये कोणी महिला पत्रकार आहे का? आहेत का? आपलं एकटंच आहे? ठीक आहे, आता प्रशासनामध्ये महिलांचा खूप सहभाग वाढलेला आहे, तर पत्रकारितेमध्ये वाढला पाहिजे। आपल्या तालुक्यामध्ये एक महिला पत्रकार आहेत, त्या वाढल्या पाहिजेत। चालेल, आणि परत मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।